नमस्कार मंडळी. तर परत एकदा आपण आलो आहोत स्पेशल रोकडे चॅनलवर. मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं की देवीच्या मुखवट्याचा किंवा देवीचा मळवट कसा भरायचा दोन पद्धतीने दाखवलेलं. एक प्रॉपर दाखवलेलं, दुसरं जर आपल्याला टेम्पररी करायचं असेल तरी दाखवलेलं. तर आजच्या ह्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला जो देवीचा कुलदेवीचा घरात देवाऱ्यात जो कळस असतो त्याचा मळवट कसा भरायचा. लोक बोलतात त्या कळसाला सजवलं तर खूप शुभ असतं. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला. तर चला बघूया. तर आता बघू शकतात हा जो कळस आहे हा माझ्या देवीचा म्हणजे महाकाली देवीचा कळस आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आता सिंपली नॉर्मल असा थोडाफार सजवलेला आहे. मी कालच बदलला नारळ, म्हणजे आधीचा जो होता त्याला मोड आला म्हणून बदलला. तर मी म्हटलं की तुम्हाला दाखवावं की कसं मळवट भरतात. काल मला शक्य नाही झालं म्हणून मी एवढं सजवलं नाही आणि म्हटलं मग आज तुम्हाला दाखवूया. तर सर्वात पहिले तर हा जो कळस आहे त्याच्यावरचा नारळ जो असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे. असा घ्यायचा आहे. मी कालच लावले म्हणून ही खायची पानं होती ती आता हे झाली, तशी जास्त ठेवायची नसतात. तर हा बघू शकतात हा नारळ आहे. मी गजरे वगैरे लावलेले होते ते असे काढून टाकायचे. हा नारळ आहे आणि बघू शकतात हा नारळ कधी पण गोल घ्यायचा, उभा नारळ घ्यायचा नाही, गोल नारळच घ्यायचा कळशासाठी. तर मी दाखवतो आता तुम्हाला काय करायचे पुढे ते. तर बघू शकतात हा जो नारळ आहे कळशावरचा त्याला मी घेतलंय. तर सर्वात पहिले तर नारळाला चांगलं स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्यायचंय, ज्याने की नारळावरचं आधीचं जे काय हळद कुंकू असेल ते सगळं निघून जाईल आणि नारळ ओढला राहील. मेन तर त्याच्या केसांना भरभरून पाणी लागलं पाहिजे. आणि तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवायचं की कधीही कोणत्याही देवीला किंवा कळसावर नारळ ठेवायच्या आधी त्याला ओढला चिंब करायचा. हा आता नारळ धुवून घेतलाय तो पुढे दाखवतो. तर बघू शकतात स्वच्छ धुवून घेतलेला आहे नारळ. आधी जे मी इथं हळद कुंकू लावलेलं होतं ते निघून गेले आणि नारळ बघू शकतात अख्खा ओला चिंब आहे. असाच नारळ घ्यायचा तरच आपण जे हे करणार त्याच्यावर ते नीट राहील आणि जास्त काळासाठी राहील आणि तडे नाही जाणार नंतर. तर बघू आता पुढे दाखवतो मी. तर आता हे बघा हा जो स्वच्छ धुतलेला नारळ आहे तो आपण घेतलाय. त्याची पहिले तर आपण चांगली प्लेन जागा बघायची. आता ही बघा, हे बघू शकतात किती प्लेन अशी जागा घ्यायची जिथं आपण जास्तीत जास्त जागा मळवटासाठी घेऊ शकतो. तर इथं मी गंधगोळीचा डब्बा घेतलाय, साधीच गंधगोळी, कोणती स्पेशल नाही. त्यात असं पाणी घालायचं थोडं आणि गंधगोळी हे करून घ्यायची, विरघळून घ्यायची चांगली. चांगली घट्ट अशी. तुमच्याकडे खडी असेल म्हणजे अशी हे असली ना ते नाही का काय बोलतात त्याला, गंधगोळीचा रोल असला ना तरी चालतो तो. पण कोणतीही गंधगोळी अशी घ्यायची, अशी हे घ्यायची, ही जी आहे ना अशी मी भिजवून घेतलेली आहे चांगली. तर नॉर्मली हा जो दिसतोय नारळ इथून अशी सुरुवात करायची, अशी गंधगोळी लावायला, अशी मळवटाच्या आकाराची गंधगोळी लावून घ्यायची. मी दाखवतो तुम्हाला. हे असं पूर्ण एकदम प्रॉपर असं लावून घ्यायचं. आपण मंदिरात वगैरे बघतो देवीला कसं असतं तसं पैकी असं लावून घ्यायचं. तुम्ही नसाल बघितलात तर माझ्या आधीच्या व्हिडिओत पाहू शकतात. हे बघा ह्या पद्धतीने मी गंधगोळी लावलेली आहे. तर नॉर्मली काय करायचं, मी हळद घेतलेली आपली नॉर्मल देवपूजातली हळद, ती अशी ह्याच्यावर चिमटेने अशी सोडायची. नारळ ओल्या असल्यामुळे बाहेर पण चिटकू शकते म्हणून
नीट सोडायची, ज्याने की आपण ज्या ठिकाणी गंधगोळी लागली तिथंच चिटकुते. असे ह्या पद्धतीने अशी बोटाने अलगद पसरवून घ्यायची. बघा असा हे घेतलं की पूर्ण जिथपर्यंत आपण गंधगोळी लावली ना, मी तुम्हाला दाखवली तिथपर्यंत असं पसरवून घ्यायचं. जास्त मोठी पण नाही लावायची, जास्त उबड खाबड जागेत तर लावायचीच नाही. पाहिजे आपण जागा क्लीन करून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरती जी केस असतात ती थोडी काढू शकतात. आता बघा माझं झालेलं. हा बघा आता हे मी हळद लावून घेतली मस्तपैकी ह्याला नारळाला. तर परत गंधगोळीच बोट बुडवायचा. आता गंधगोळी जास्त घ्यायची बोटाला, अशी गंधगोळी घ्यायची आणि एकदम मधोमध अशी गंधगोळी लावायची. म्हणजे अशी लावायची गोल एकदम. हे बघू शकतात असं एकदम मधोमध लावून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथं कुंकू पण घेतलेला आहे, तो पण सिंपली असा ह्याच्यावरच सोडायचा. आता एकदम सांभाळून, कारण की हळद लावलेली आहे खाली, तर त्याच्यावर गेला तर ते नीट दिसणार नाही चांगलं. आणि असं अलगद बोटाने प्रेस करून घ्यायचं, असं फूक मारून घ्यायची, ज्याने की जी नको जागेवर लागली ते निघून जाईल. माझी कुंकू थोडं पसरलं होतं म्हणून मी हळदीचा वापर करून त्याला नीट केलेलं आहे. आता बघू शकतात असं किती छानपणे या कळसाचं आपण मळवट भरलेलं आहे. तर आता तो कसा ठेवायचा ते पण मी दाखवतो. तर या तुम्ही बघा. आता हा जो कळस नारळ ज्याच्यावर ठेवणार आहे तो खालचा कळस आहे. तर हा मी कालच पितांबरीने चांगला घासून घेतलेला आहे, बघू शकतात. तरी आपण असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला. अजून पण चांगलं मीठ मिसळून घेऊ शकतो. आता मी हे नळाचंच पाणी घेतोय, कारण की हे आमचं नळाचं पाणी आहे, ते पण पियायचं पाणी आहे, असं काही विषय नाही. बोरिंगचं पाणी आमचं वेगळं असतं. तर हे असं काठोकाठ नाही भरायचं, पण त्याच्या मानेपर्यंत तांब्याच्या असं भरून घ्यायचं. भरलं की बघा इथपर्यंत भरायचं. कमीत कमी कोणत्याही तांब्यापासून 1 इंचाचं पाणी खाली ठेवायचं. तर सर्वात पहिले तर हे बघा मी त्यात चिल्लर टाकतोय 2 आणि सुपारी टाकतोय. हे बघू शकतात 2 चिल्लर आहे आणि सुपारी आहे टाकायचं. आणि ते झालं की कळसात हळदी कुंकू टाकायचं चांगलं. हे मी हळद टाकली आणि हे मी कुंकू टाकलं, बघू शकता. तर असं टाकलं, त्याच्यानंतर ओला हात करून खाली पण हळद कुंकू असं लावून घ्यायचं. हे मी इथं कुंकू लावलं आणि हळद पण लावलं. नॉर्मली लोक रेषा काढतात, पण त्यांना माहिती नाही की रेषा फक्त पूजेच्याच कळशाला लावतात. म्हणजे पूजेच्या म्हणजे कसं, ज्या कळशा जी आपल्या घरात पूजा मांडतो कशा बाबतची, त्या कळसासाठी. तर आता हा जो आपला नारळ आहे, जो कळसावरचा नारळ आहे, ज्याचा आपण भारीपैकी असं मळवट भरून घेतलेला आहे, तर तो असा ठेवायचा. असं पाणी वर येतं ना ते चांगलं असतं. जेवढं पाणी वर येणार ते सगळं जाऊन द्यायचं आणि कळस काठोकाठ भरलेला पाहिजे. हा बघू शकतात ह्या पद्धतीने मी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने कळस भरायचा असतो. तर आता मी हा जो आपण आता कळस भरून दाखवला, हा जो कळस आहे तो माझ्या महाकाली देवीचा आहे. तर तिच्या बाजूला असा तिच्या कळसाच्या जागेवर ठेवला असा. तर बघू शकतात ही माझी महाकाली देवी आहे. कालच हिचा पण शृंगार झाला, हिचे पण अभिषेक झालं कालच. आणि म्हटलं तुम्हाला ते पण दाखवायचंय, पण
पुढच्या व्हिडिओत दाखवेल. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.